लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक रोडच्या प्रभाग क्रमांक 21 मधील मतमोजणीनंतर देवळाली गावात राजकीय तणाव पाहायला मिळाला। पराभूत उमेदवारांच्या समर्थक महिलांनी तब्बल 2.5 तास रास्ता रोको आंदोलन केल्याने परिसरातील वाहतूकही ठप्प झाली होती। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटांच्या ॲडव्होकेट स्वाती सचिन भालेराव आणि बसपचे उमेदवार लालचंद शिरसाट यांना अपेक्षेपेक्षा कमी मते मिळाल्याने समर्थकांनी निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेतला। भाजपाने मतदान यंत्रणा हॅक केल्याचा आरोप करत फेरनिवडणुकीची मागणी आंदोलनकर्त्यांनी यावेळी केली। यावेळी ॲडव्होकेट स्वाती भालेराव यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे। राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, त्याच्यातनं तुतारी हे चिन्ह होतं। हे माझं स्थानिक गाव आहे। या गावाने एकमताने मला उमेदवार म्हणून घोषित केलेलं होतं। इथे एकमेव मी उमेदवार होते। 10,000 माझ्या गावाची वोटिंग आहे आणि एकमताने आलेला उमेदवार आणि त्याला 1400 वोटिंग पडते, हा प्रश्नचिन्ह निर्माण होणार की नाही हे तुम्हाला माहिती आहे। आता त्याचसोबत रगवाडीमध्ये लालचंद शिरसाट हा मुलगा देखील एक मताने उमेदवार म्हणून घोषित केला होता बसपाकडनं। त्याचं उमेदवार चिन्ह होतं त्यांचं हत्ती। त्यांना देखील 4,700 आलेले आहेत। तर आमचा हा प्रश्न आहे निवडणूक अधिकाऱ्यांना, आम्ही तिथे तो उत्पन्न केला। सील केलेल्या पेट्या होत्या, त्या सील झाल्यावरचा नंबर जो आम्हाला कागदावर लिहून दिला आणि ज्या आजच्या दिवशी ओपन केल्या त्या नंबरांमध्ये फरक होता। मग हा फरक कसा? त्यावेळी त्या तिथे उपस्थित असलेल्या मॅडम आणि अभिजित नाईक साहेब यांनी आम्हाला रास्त उत्तर दिले नाही। त्याच्यावर त्या मॅडमचं असं म्हणणं, त्यांनी हे सांगितली की मॅडम अब बहस नहीं हो सकती। प्रत्येक वेळी गेल्या 20 वर्षाचा आमचा अनुभव आहे, प्रत्येक वेळी इथलं सगळं मतदान तिकडच्या पेटीत जातं कसं काय? आणि ज्या वेळेस आम्हाला कळतंय आता एक मताने गाव उभं राहिलंय तरी देखील मतदान त्यांच्या ओंजळीत टाकलंय, असं इथून उचलून नेऊन टाकलंय। लालचंद शिरसाट यांना देखील 10,000च्या पुढचं मतदान हे ठरलेलं होतं। लोक 10,000च्या मताने त्यांच्यासोबत उभे होते, त्यांना देखील 4,700 मतदान पडतं आणि नेहमीसारखं भाजप हाच घाणेरडा प्रकार पुढे येतो। आता आम्हाला पण बोलता येतं, आम्ही पण बोलणार, आम्ही पण जाब विचारणार का प्रत्येक वेळी निवडणूक आयोग हा भाजपाकडनं आणि रस्त्याच्या त्या बाजूच्या कॅन्डिडेटकडनं का असतो? आमचा एवढा मोठा जनसामान्य स्लम एरिया आहे, आमच्या इथल्याच मतदानावर दरवेळी जर ठरलं तर याच मतदानावर उमेदवार निवडून येऊ शकतो आणि ती पूर्ण तयारी यावेळेस आमच्या लोकांनी केलेली होती। देवळाली गावातील मालधक्का कॉर्नर येथे अचानक झालेल्या या आंदोलनात प्रामुख्याने महिलांचा सहभाग होता। रस्त्यावर दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून पोलीस अधिकारीही वाहतूक कोंडीत अडकले होते। दरम्यान सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी घटनास्थळी दाखल होत आंदोलनकर्त्यांची समजूत काढली। कायदेशीर मार्गाने तक्रार करण्याचे आवाहन केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आणि वाहतूकही सुरळीत झाली। मात्र मतमोजणीबाबतचे आरोप हे कायम असून फेरनिवडणुकीची मागणी आंदोलनकर्त्यांनीही लावून धरली आहे। चेतन चौधरी, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।